नाही, यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहे की काही रेतीची नवीन पॉलिसी आणून काही दुरुस्ती करणे आवश्यक आहे. काही रेती तस्कर हे मोठ्या प्रमाणावर संगनमत करून या ठिकाणी रेती तस्करी करतायत. त्याचा तपास आम्ही सुरू केला आहे. मला असं वाटतं की एक चांगली पॉलिसी जर राज्याला मिळाली, देशातली उत्तम पॉलिसी जी असेल आणि जी सर्व कायद्यांना सुरक्षित ठेवून तयार करून आताची पॉलिसी आणि नंतर येणारी पॉलिसी जी घरकुला म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या लाभार्थी असतील किंवा मोठे मोठे बांधकाम असतील, शासकीय बांधकाम असतील, त्यांना मागणी एवढी रेती उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. ती पूर्ण करण्याकरता आम्ही काम करणार. नाही, आता मी त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यास करतो आहे. नाशिक विभागीय आयुक्ताच्या अधीनस्थ एक समिती तयार झाली होती या सर्व मधल्या काळात. त्या समितीचा रिपोर्ट महाराष्ट्र सरकारला आला आहे. त्या समितीच्या शिफारशी काय आहेत, त्यात विभागीय आयुक्त आणि इतर कलेक्टर होते. त्या जरा मी अभ्यास करणार आहे. त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोलून एक चांगला निर्णय आम्ही करू.